तर आज आपण शिकणार आहोत व्ही लुकअप कशा प्रकारे यूज करायचं. तर त्यासाठी मी एक टेबल क्रिएट करून ठेवला आहे मित्रांनो. आता आधी आपण समजून घेऊया की व्ही लुकअप यूज म्हणजे कशासाठी करतात, काम काय आहे व्ही लुकअपचा. तर बघा, जसं आता माझ्याकडे हा एक छोटासा टेबल आहे ज्याच्यामध्ये फक्त नावं घेतलेले आहेत आणि इकडे माझ्याकडे खूप सारा डेटा आहे ज्याच्यामध्ये त्यांचे सब्जेक्ट वाईज मार्क्स आहेत आणि टोटल मार्क्स आहेत. मला व्ही लुकअप कधी यूज करतात बघा, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या नावावरून, ठीक आहे, एखाद्या व्हॅल्यूवरून त्याची अदर व्हॅल्यू काढायची असेल. म्हणजे जसं आता पारस आहे, ठीक आहे, पारस हा नाव आहे, एक व्यक्ती आहे, ठीक आहे, एक मुलगा स्टुडंट आहे. तर याच्यावरून मला याचे मार्क्स पाहिजे. कशाचे मार्क्स? मला इंग्लिशचे पण मार्क्स माहिती करू शकतो किंवा टोटल मार्क्स पण मला माहिती करायचे आहे, ठीक आहे. म्हणजे एखाद्या कॉलम वाईज, ठीक आहे, एखाद्या व्हॅल्यूवरून त्याची अदर व्हॅल्यू मला काढायची आहे, ठीक आहे. जसं आता हे कॉलम आहे, नेमचं कॉलम आहे, त्याच्यावरून मला त्यांची टोटल मार्क्सची व्हॅल्यू मला काढायची आहे किंवा मला सायन्सची व्हॅल्यू काढायची किंवा मॅथची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण ते काढू शकतो व्ही लुकअपच्या सहाय्याने. तर बघा, सिम्पल काय करायचं, त्याचा फॉर्म्युला काय, आपण कोणता पण फॉर्म्युला वापरताना इक्वल टू टाईप करतो, ठीक आहे. इक्वल टू आपल्याला टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर व्ही लुकअप तुम्हाला इथं टाईप करायचं आहे, VLOOK असं तुम्हाला उदाहरणार. नंतर टॅब तुम्हाला प्रेस करायचं आहे. व्ही लुकअप टाईप केल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्याला विचारतोय लुकअप व्हॅल्यू आपली काय आहे. तर लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय, आपल्याला कोणत्या बेसिकवरती पाहिजे. तर मला नावाच्या बेसिकवरती पाहिजे म्हणून मी नावाला सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर तुम्हाला प्रेस करायचे कॉमा. त्याच्यानंतर विचारताय टेबल अरे, कुठल्या टेबलमधून तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजे कुठल्या टेबलमधून तुम्ही हा डाटा तुम्हाला पाहिजे आहे. तर सिम्पल मला या टेबलमधून पाहिजे म्हणून मी पूर्ण टेबल सिलेक्ट करणार. लक्षात ठेवा, तुम्हाला कॉलम किंवा रो सिलेक्ट नाही करायचे, पूर्ण टेबल सिलेक्ट करायचे, त्याचा हेडिंगसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला एकदा कॉमा द्यायचा आहे. आता तुम्हाला काय विचारताय, कोल इंडेक्स नंबर म्हणजेच काय, तुम्हाला जी व्हॅल्यू पाहिजे. जसं मला आता टोटल मार्क्स मी लिहिलं आहे, मला टोटल जे यांचे मार्क्स आहेत त्यांची व्हॅल्यू मला पाहिजे, ती व्हॅल्यू मला पाहिजे. तर कोल इंडेक्स नंबर, तो कॉलम जो आहे तो कितव्या नंबरवरती आहे टेबलच्या स्टार्टिंगपासून. जसं आता नेम, इंग्लिश, मराठी, हिंदी, मॅथ, सायन्स, टोटल असे आपले कॉलम आहेत. ओके, तर आपण नेमला पकडू पहिला नंबर, इंग्लिशला दुसरा नंबर, मराठीला तिसरा नंबर. असं मला जी व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे मला टोटल व्हॅल्यू पाहिजे, तर हे कितव्या नंबरवरती आहे. तर आपण बघूया 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 नंबरवरती आपली टोटल व्हॅल्यू आहे, मला ते पाहिजे आहे. मी 7 इथं टाईप केलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला सायन्सची व्हॅल्यू माहिती करायची असती तर तुम्हाला इथं 6 प्रेस करायला लागलं, म्हणजे 6 टाईप करायला लागलं असतं. मॅथची व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्हाला 5 टाईप करायला लागलं असतं. म्हणजे तुमचा जो नाव आहे त्याच्यापासून कितव्या नंबरवरती तुम्हाला तो पाहिजे आहे. ओके, समजलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण 7 टाईप केलं. नंतर परत एकदा कॉमा द्यायचा. आता विचारते तुम्हाला अप्रॉक्सिमेट मॅच पाहिजे की एक्झॅक्ट मॅच पाहिजे, तर तुम्हाला त्याच्यानुसार टाईप करायचं आहे, ठीक आहे. तर मला एक्झॅक्ट मॅच पाहिजे म्हणून मी 0 टाईप करणार. 0 म्हणजे एक्झॅक्ट मॅच, 1 म्हणजे अप्रॉक्सिमेट मॅच. ओके, नंतर तुम्हाला सिम्पल क्लोज ब्रॅकेट करायचं आणि एंटर बटन प्रेस करायचे. आता सर्व ठिकाणी फॉर्म्युला लागू करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपण अशा प्रकारे ड्रॅग करतो. आता एकदा मी तुम्हाला याचं साईज मी वाढवून घेतो, तुम्हाला दिसायला पाहिजे. आणि आपण एक काम करूया, आता क्रॉस चेक करून घेऊया म्हणजे बरोबर आहे की नाही. जसं आता पारस आहे, पारसला किती 284 मार्क मिळले आहे, 284. आपण बघूया पारस कुठे आहे. हा बघा, सेकंड नंबरवरती पारस आहे, मी तुम्हाला दाखवतो आहे. बघा 284 मी हायलाईट करतो याला, म्हणजे तुम्हाला दिसून येईल. बघा 284 मार्क्स, इकडे पण 284 मार्क्स म्हणजे बरोबर आलेला आहे. परत एकदा आपण क्रॉस चेक करूया. जस्ट सपोज गीतेश आहे, गीतेशला किती 373. गीतेश आपण बघूया, हे बघा इकडे गीतेश आहे, ठीक आहे. याला पण मी हायलाईट करून दाखवतो, तुम्हाला दिसायला पाहिजे. बघा 373 मार्क्स, 373 मार्क्स म्हणजे बरोबर आलेला आहे. एक आपण परत ट्राय करूया, अबोली म्हणून आहे, ठीक आहे. तर अबोलीला किती मार्क्स मिळाले, अबोली बघा इकडे अबोली दिसत आहे, ठीक आहे. तर बघा 312 मार्क्स इकडे मिळालेले आहेत. आपण इकडे बघूया 312 मार्क्स इकडे पण ओके आहे. म्हणजे हा कॉलम आपला, म्हणजे फॉर्म्युला जो आहे तो बरोबर अप्लाय झालेला आहे. याच बेसिकवरती तुम्ही वेगवेगळे व्हॅल्यू टाकून इकडे वेगवेगळे व्हॅल्यूज तुम्ही काढू शकता, त्याचा रिझल्ट तुम्ही घेऊ शकता. तर व्ही लुकअप हा फॉर्म्युला भरपूर कंपन्यांमध्ये यूज होतो मित्रांनो, प्रत्येक ऑफिसेसमध्ये यूज होतो. त्याच्यामुळे नाही समजलं असेल तर परत एकदा व्हिडिओ बघा. व्हिडिओमधून काही जर शंका वाटत असेल तुम्हाला तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी प्रत्येकाचा रिप्लाय करतोय. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.